आज आपण बायबल उघडून बायबलमधील उत्पत्तीचं पुस्तक ह्याचं 50 अध्याय आपण वाचणार आहे. उत्पत्तीचं पुस्तक त्याचं 50 अध्याय, 50 अध्यायाचं 15 वचनापासून पुढे आपण वाचूया. उत्पत्ती त्याचा 50 अध्याय त्याच्या 15 वचनापासून पुढे. 15 वचनापासून पुढे मी वाचतो. आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील. त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की आपल्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला आज्ञा केली ती अशी, तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले, हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर. आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा कर अशी आम्ही विनंती करतो. हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, आम्ही आपले दास आहोत. योसेफ त्यांना म्हणाला, भिऊ नका, मी काय देवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचा प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. तर आता भिऊ नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. 21 वचनापर्यंत आपण वाचलं. भाऊ बहिणींनो, आपण एकत्र बसून देवाचं वचन ऐकतो. आपल्या प्रत्येकाच्या कानावरती सेम देवाचे वचन पडतात. मी कुणासाठी वेगळं बोलतोय किंवा दुसऱ्यासाठी एक वेगळं बोलतोय असं नाही होत ना. आपण एकत्र बसलेलो आहे, एकाच ठिकाणी आहे, एकच शब्द आपल्या कानावरती पडतायत, पण ते शब्द तुमच्या अंतःकरणात कसं कार्य करतात ना, ते फार वेगळं असतं. तुमच्या अंतःकरणात काही लोकांच्यासाठी देवाचं वचन इतकं पॉवरफुल बनतं, खूप ताकद मिळते, त्याच्याद्वारे त्यांच्या मनात सामर्थ्य येतं आणि त्या सामर्थ्याने ते जगायला लागतात. पण काही लोकांसाठी देवाचं वचन येतंय खरं, ऐकतात खरं, इथं तर येतंय, ह्या कानावरती तर पडते आणि ह्या कानातून निघून जातंय, काही समजत नाही, डोक्यावरून जाते, कधी कधी मनात प्रवेश करत नाही, बुद्धीत पण प्रवेश करत नाही, अनेकदा बुद्धीत पण जात नाही, मनात पण जात नाही. असं का होत असतं बरं? आपण एकसारखेच बसून एकसारखंच वचन ऐकतोय, तरी आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या वचनांचं कार्य भरपूर वेगळं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल असं होण्याचं? काही लोकांसाठी देवाचं वचन पॉवरफुली कार्य करतंय, तर काही लोकांच्यामध्ये ते पॉवरफुली कार्य करत नाही. काय कारण असेल? काय वेगळं असेल? समजण्याची बुद्धी वेगळी आहे का? आपण शिक्षित जास्त असलो तर देवाचं वचन चांगलं समजतं, थोडं शिक्षित कमी असलो, अशिक्षित असलो तर आपल्याला वचन समजायला कमतरता पडते, कमी पडते, असं असतं का? असं आहे का? मग काय कारण होतं की आपण एकत्र बसून एकच देवाचं वचन ऐकतोय तरी खरं, पण ते देवाचं वचन कधी आपल्यासाठी ताकद बनत आहे तर कधी नाही बनत आहे, कुणासाठी सामर्थ्य आहे तर कुणासाठी नाही. काय कारण असेल? थोडं विचार करूया. आज ज्या वचनांना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यावरतीच आधारित हा प्रश्न आहे. काय कारण असेल? असं का होत असेल? मन दुसरीकडे भटकते. सनातन ब्रदर त्यांचं कारण सांगितलेलं आहे. मन दुसरीकडे भटकत असल्यामुळे देवाच्या वचनावरती लक्ष लागत नाही ना. ओके, परमेश्वर कार्य करतो, ठीक आहे. कुणासाठी कार्य करतो आणि कुणासाठी नाही करत? हां, स्वतःचा विचार सोडून देवाच्या वचनावरती आपण विश्वास ठेवत नाही. म्हणून बघा, कारण काय माहिती आहे? येस सिस्टर सांगा. विश्वास कमी पडतोय त्या वचनांवरचा. ओके, ठीक आहे. आणि कुणाला काय सांगायचं आहे का? नाही. बघा, येस सिस्टर, देवाबरोबर मन जोडलेलं नसतं. मग ते जोडायचं कसं नेमकं? देवाबरोबर मन जोडायचं कसं? कुणाचं मन नेमकं देवाबरोबर जुडतं, कुणाचं मन देवाशी एक होतं? हे सर्व कशावरती अवलंबून आहे माहिती आहे काय? मनस्थितीवरती. तुमच्या मनाची स्थिती आता काय आहे, कुठं आहे? 2 प्रकारचे मन असतात भाऊ बहिणींनो. एक असतं भरलेलं मन आणि एक असतं रिकामं मन.
भरलेल्या मनामध्ये तुम्ही कितीही भरायला जावा, भरणार आहे का? सगळं उतूच जातं, बाहेरच पडतं. मग कोणतं मन भरतं, कोणतं मनामध्ये प्रवेश करतं? रिकामं मन. परमेश्वर पण म्हणतो ना की त्याला भग्न हृदय आवडतं. भग्न हृदय, तुटलेलं हृदय, कारण की ते रिकामं झालेलं असतं. तुम्ही जर आपले पास्टर पार्क यांचं एक पुस्तक आहे मनाच्या जगावरचं, नॅव्हिगेटिंग द हार्ट, त्या पुस्तकाचं ओरिजिनल नाव असं होतं, हू आर यू हू इज ड्रॅगिंग मी, मला खेचणारा तू कोण आहेस. हे मनाच्या जगावरती आधारित पुस्तक आहे. त्याचा पहिल्याच चॅप्टरमध्ये पास्टर एका ड्रग ॲडिक्टबद्दल सांगतात, जो ड्रग्स घेत असतो ना. हुलिओ नावाचा एक मुलगा आहे, साऊथ अमेरिकेमधून अमेरिकेमध्ये जाऊन राहायला लागणार. हे सत्य घटनेवरती आधारित गोष्ट आहे. तो हुलिओ अमेरिकेमध्ये जाऊन राहत असताना अमेरिकेमध्ये खरं तर ड्रग्स मिळतात, फार सोप्या पद्धतीने मिळतात. लोक थोडंफार पैसे खर्च केले तर त्यांना इथून ड्रग्स मिळतात. म्हणून ह्या हुलिओला थोडं म्हणजे ड्रग्स घ्यायची सवय लागली हळूहळू मित्रांसोबत. तरुण वयामध्येच ती सवय लागल्यामुळे तो ड्रग्स घ्यायला लागला. एक एक करून ड्रग्स घेत असताना त्या सवयीमध्ये इतका बुडला की आता ड्रग्सशिवाय चालेना. भाऊ बहिणीनो, कोणतंही व्यसन जे असतं ना, दारूचं व्यसन असू दे किंवा ड्रग्सचं व्यसन असू दे, हे ड्रग्स किंवा दारू एक केमिकल असतं, केमिकल जे आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असे काही हार्मोन्स किंवा असे काही केमिकल उत्पन्न करतं की जेणेकरून आपल्याला ते आवडायला लागतं. आपल्या मेंदूला सवय लागून जाते त्याची हळूहळू, आणि त्याच्याशिवाय जगता येत नाही असं वाटायला लागतं जेव्हा जास्त घ्यायला लागलं. मग हे ड्रग्स घेणं पण फार खतरनाक आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कधीही या विचारामध्ये पडू नका, काय एवढंसं घेतल्याने काय होणार आहे, एवढंसं. जास्तीत जास्त जे लोक दारूच्या व्यसनाच्या आहारी जातात त्यांनी सुरुवात कशी करतात माहिती आहे का? एक पेगने काय होतंय, हे काय ह्याच्याने घेतल्याने काय होतंय असं म्हणत सुरुवात करतात आणि पूर्ण बरबादीकडे निघून जातात, कळत पण नाही. ड्रग्सच्या बाबतीत पण तसंच आहे. जे लोक ड्रग्सच्या आहारी जातात त्यांना मित्र असतील, जवळचे कोणी असतील, त्यांनी अरे घे एकदा, खूप चांगलं वाटतंय, मजा येते बघून, घेऊन तर असं करत सुरुवात करतात. त्यांना सुरुवात करताना कधीच वाटत नाही की बाबा हे घेतल्यानंतर मी ह्याच्या आहारी जाईन, पूर्ण ह्याचं व्यसन लागून जाईल मला. सुरुवात करताना प्रत्येकाला चांगलंच वाटतं, पण जेव्हा त्या व्यसनाच्या आहारी जातात ना, त्याच्याशिवाय जगता येत नाही. हुलिओची हालत तशी झाली होती. आणि ड्रग्स घेत असताना तुम्ही अमेरिकेमध्ये असाल, तुम्ही लपून छपून कितीही ड्रग्स काही फरक पडत नाही, पण जर पकडलं गेला तर तुम्हाला पोलीस पकडणार, एकतर जेलमध्ये टाकणार कारण की ड्रग्स ठेवणं गुन्हा आहे म्हणून, किंवा तुम्हाला रिहॅबिलिटेशन सेंटर असतं, पुनर्वसन केंद्र, अशा पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवतात की ह्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी. मग हुलिओ असा होता ना, हुलिओला भरपूर ड्रग्स घ्यायची सवय लागल्यामुळे अनेकदा पकडला गेला होता. सारखं पोलीस पकडायचे, त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवायचे, तो जाऊन कितीतरी आठवडे तिथं थांबायचा, राहायचा, ड्रग्स सोडायला ते शिकवायचे, कसं ड्रग्स सोडायचं असतं, ड्रग्सच्या आहारी जायचं नसतं, हे सगळं ऐकायचं. आणि तिथून बाहेर आलं परत ड्रग्स घ्यायला लागायचं, परत त्या ड्रग्सच्या आहारी जाऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये पडला होता. मग असं करत असणं, असं जगणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कितीही समजवून सांगायचा प्रयत्न करा की बाबा हे घेऊ नकोस, हे तुझ्या आरोग्यासाठी पण चांगलं नाही, मरशील एक दिवशी असं जगता जगता, तो ऐकू शकतोय का? नाही. का? मनस्थितीच ऐकण्याची नाही आहे, मनाची स्थिती रिकामी झालेली नाही, ऐकण्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. समजतं का? पण हुलिओ असं जगता जगता एक दिवशी असंच ड्रग्स घेऊन नशेत होता. 3 दिवस नशेत होता, झोपला होता. कुठं झोपला होता माहिती आहे का? गार्डन असते ना बाहेरचं, बगीच्याच्या एका बेंचवरती झोपला होता. बाबू ना, जे ड्रग्स घेतात ना त्यांना कळत नाही काय चाललंय आजूबाजूला, त्यांना भूक समजत नाही का तहान समजत नाही, एकदा नशेत नुसता आहे तेवढा बास आहे. म्हणून त्या नशेमध्ये जाऊन बेंचवरती 3 दिवस झोपून होता. 3 दिवसानंतर नशा उतरली. नशा उतरल्यानंतर त्याला थोडंसं शुद्धीवरती यायला लागला. शुद्धीवरती आल्यावरती सगळ्यात पहिलं कशाची जाणीव झाली माहिती आहे का? भूक लागली. 3 दिवस काहीच खाल्लं नव्हतं, भूक लागली, आणि इतकी तीव्र भूक लागली होती की आता काय करू, काय खाऊ म्हणून इकडं तिकडं शोधायला लागला काहीतरी. माहिती का? त्या बेंचच्या जवळच एक कचऱ्याचा डब्बा होता. त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये तो काय खायला मिळते का शोधायला लागला. त्या जवळच्या कचऱ्याच्या डब्यात शोधता तिथं त्याला एक बर्गर सापडला. बर्गर असं ना,
जे तुम्ही माहिती आहे ना बर्गर, ते मॅकडॉनल्ड्सचा बर्गर जसं असतं तसा बर्गर, ते बर्गर असतं पाव वडापावसारखं असतं समजून घ्या, ज्यांना माहीत नाही त्यांना. ते बर्गर जे असतं, अर्धा खाल्लेला एक बर्गर त्या कचऱ्याच्या डब्यात त्याला सापडला. इतकी भूक लागली होती ना, दिसल्या दिसल्या तो खुश झाला आणि खायला लागला तो बर्गर. थोडंफार जसं त्यानं खाल्लं आणि ते गिळून आतमध्ये पोटात पोचलं, थोडीशी तहान, भूक जी होती ना, भूक थोडीफार भागल्यावरती मग त्याला स्वाद कळायला लागला. आणि त्याला स्वाद काय कळायला लागला, काहीतरी खराब आहे ह्या बर्गरमध्ये, हे बर्गर खराब आहे, पाऊस सडलाय पूर्ण. आणि त्या सडलेलं ते खात होता. मग सडलेलं खात असताना अचानक बघितलं, अरे बापरे, ह्याला तर किडे लागले, सडलेलं आहे म्हणून फेकून दिलं. आणि त्यावेळेला पोटात अचानक दुखायला लागलं. मी काय खाल्लं, मी असं कसं काय हेच खाल्लं, एवढं नशेमध्ये धूत मी आहे की मला कळत नाही मी काय खायला लागलोय, मी कसं जगायला लागलोय. त्यामुळं पहिल्यांदा असं वाटायला लागलं, आता इतकं पोटात दुखायला लागलंय, ह्याच्यामुळे मी मरून जाणार, मरणार. मग मरण्याचा जेव्हा विचार करायला लागला हुल्यो, मी मरणार, मग काय विचार करायला, मी मेल्यानंतर काय होणार, मेल्यानंतर कोण मला पुरायला येणार आहे, माझे ना तर बायको आहे, माझी मुलं नाही आहे, मला कोण नाही, कुटुंब नाही, काही नाही, आई वडील कोणी सोबत नाही, ड्रग्सच्यामुळे सगळ्यांना दूर केलंय मी, कोणच नाही माझ्यासोबत, मी एकटा समजा असा ह्या बेंचवरती मेलो, कुणाला तर म्युन्सिपाल्टीची गाडी येणार, पकडणार, घेणार, टाकणार, काहीतरी करतील माझ्या शवाचं, मला माहीत नाही. मग असं कधीपर्यंत मी जगणार. त्यावेळेला तो त्या बगीच्यामध्ये आलेल्या लोकांकडे पाहायला लागला. लोकांकडे पाहत असताना कोणी आपल्या मुलांसोबत आनंदाने खेळतंय, तिथं बगीचा फिरायला आलेले आहेत. लोकांकडे बघून बाकीची जग किती आनंदित दिसतंय. हे लोक कुटुंब बनवलेलं आहे, लग्न झालेलं आहे, ह्यांचं एक फॅमिली आहे, आनंदाने आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत आहेत. मी काय करतोय, मी असंच जगायला लागलोय, कधी मेलो, माझ्या पुढं कोण नाही, मागं कोण नाही, ह्या नशेमध्ये असंच जीवन मला घालवावं लागेल काय, ह्या विचारामध्ये हुल्यो होता. त्याला वाटलं हे, त्यावेळेला पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात त्यानं काय विचार केला माहिती आहे का, मी ह्या स्थितीत का पोहोचलो, कशामुळे पोहोचलो, कशामुळे, ड्रग्सच्यामुळे. ह्या ड्रग्सनी माझं जीवन एवढं बर्बाद केलंय की मी मेलो तरी माझ्या पुढे मागे कोणी नाही, माझं पूर्ण आयुष्यातला आनंद काढून टाकलाय. पहिल्यांदा हुल्योने विचार केला की ड्रग्सनी माझं आयुष्य बर्बाद केलंय. हे आतापर्यंत त्याने कधीच विचार केला नव्हता. मग तसं विचार केला तरी परत ड्रग्स घ्यायला सुरुवात केला. तसं विचार करून पण त्या व्यसनातून बाहेर यायला त्याला काही जमेना. पण असं काही दिवसातच पुन्हा पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलिसांनी पकडून त्याला पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवलं. पुनर्वसन केंद्रामध्ये जेव्हा गेला त्यावेळेला त्या पुनर्वसन केंद्रामध्ये एक टीचर असतात जे येऊन त्यांना शिकवतात या व्यसनातून बाहेर कसं यायचं. त्यामुळे तो टीचर येऊन त्यांना शिकवायला लागले की हे बघा, तुम्हाला जर ड्रग्स सोडायचं आहे तर तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, तुम्ही स्वतःहून ड्रग्समधून बाहेर येऊच शकत नाही असं ते टीचर समोरून बोलत होते. तुम्हाला जर ह्या व्यसनातून बाहेर यायचं आहे तर माझं स्पष्टपणे ऐका, मी सांगतोय तेच ऐका, बाकीचं काही करू नका, मी सांगतोय तेच करा असं म्हणून सांगायला लागलं. आणि जर तुम्ही असं करणार तर ह्या ड्रग्सच्या नशेतून तुम्ही बाहेर येऊ शकता. पहिल्यांदा हुल्यो ते ऐकायला लागलाय, त्याला ऐकू या लागलंय काय म्हणाले ते. आणि तो विचार, अरे म्हणजे यांचं जर मी ऐकलं तर मी ह्या नशेतून बाहेर येऊ शकतोय, मग मी आतापर्यंत का नाही ऐकलं. त्याच पुनर्वसन केंद्रामध्ये कितीदा तरी त्याला हाणलं गेलं होतं, कितीदा तरी त्याच जागेवरती बसलं होतं, मग आतापर्यंत का नाही शिकवलं विचार करायला. एवढ्यांदा मी आलोय, आजच काही शिकवायला लागलेत असं. मग त्यावेळेला तो बघितला त्याच्या आजूबाजूला कोण कोण आहे. आजूबाजूला बसलेल्या लोकांना बघायला लागला. आजूबाजूला पण त्यासारखेच व्यसनामध्ये पडलेले असे ड्रग ॲडिक्ट आलेले होते. त्यांना बघून कोण टवाळकी करायला लागले, एकमेकांसोबत चेष्टा मस्करी चालले, कोणाला काही फरक पडत नाही, कोण झोपलंय, कोण काय करायला लागलंय. म्हणजे समोर हा टीचर येऊन काय बोलतोय काय नाही ह्याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाही. पण पहिल्यांदा हुल्योला ऐकायला यायला लागलं, काय बोलायला लागलं हा समोरचं, ते मनात घुसायला लागलं, प्रवेश करायला लागलं. काय बदललं बरं. पहिलं पण हुल्योने तेच ऐकलं होतं, आता पण तेच ऐकतोय. मग आता काय बदललं माहिती आहे काय, मनाची स्थिती, त्याच्या मनाची स्थिती बदललेली आहे. पहिल्यांदा मृत्यूसमोर उभं राहिलेलं आहे, पहिल्यांदा विचार केलाय मी मेल्यानंतर काय होणार, मग मी असंच जगणार का, माझं जीवन असं कशामुळे झालेलं आहे. हे विचार न करता जेव्हा तीच गोष्ट ऐकायचं ना, त्याला काही फरक पडायचा नाही. पण जेव्हा पहिल्यांदा स्वतःबद्दल विचार करून ह्या टीचरच्या म्हणण्याला ऐकायला लागला, ते म्हणणं ऐकून
त्यांच्या मार्गदर्शनाच्या द्वारे, त्या पुनर्वसन केंद्राच्या मार्गदर्शनाच्या द्वारे त्यावेळेला हुलियो ड्रग्समधून बाहेर आला, त्या व्यसनामधून बाहेर आला. तो आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क चर्चमध्ये आपला एक भाऊ आहे, आपल्या चर्चचा एक भाऊ म्हणून आता व्यवस्थित जगतोय. पण तो त्याची ती गोष्ट पास्टरने तिथे लिहिली की का मन किती महत्वाचं आहे. मन जर मनामध्ये कोणती गोष्ट प्रवेश करत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का? कारण की आपलं मन रिकामं झालेलं नाही आहे. भाऊ बहिणींनो, देवाचं वचन आज आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करत नाही. अनेकदा येतं, कानावरती पडतं, जातं. तुम्ही विचार करता, अरे माझ्याकडे विश्वास कमी पडतो, अरे माझ्याकडे थोडंसं माझी मेहनत, माझे प्रयत्न कमी पडतात, थोडे कष्ट कमी पडतंय असं तुम्हाला वाटत असेल. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? ह्या सगळ्या गोष्टींची कमतरता अजिबात नाही आहे. कशाची कमतरता पडते माहिती आहे का? तुम्ही कधीही तुमच्या मनाबद्दल, तुमच्या मनामध्ये सिरियसली तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या शेवटाबद्दल, तुमच्या मृत्यूबद्दल, ह्या गोष्टींबद्दल मनातून कधी विचार, मन रिकामं झालं नाही. थोडक्यात बोलायचं झालं तर मन रिकामं झालं तर वचन आपोआप प्रवेश करतं. तुम्ही स्पंज बघितलं का? स्पंजला पाण्यात ठेवा, स्पंज पाणी ओढतं का नाही? ओढतं. कारण की ते स्पंज आहे, ते कोरडं आहे. जसं कोरडी भूमी पाऊस पडल्यावरती सगळं पाणी कसं शोषून घेते ना, तसं आपलं मन आहे. जेव्हा ते कोरडं आहे, जेव्हा ते रिकाम आहे, त्याला भरणं, त्याला सगळं काही मिळवणं किती किती चांगलं आहे, किती सोपं आहे. पण स्पंज पूर्ण पाण्याने भिजलेला आहे, त्याच्यामध्ये अजून पाणी घालता येईल का? नाही. म्हणून काय होतं माहिती आहे का भाऊंनो, खरोखर विचार करा, काय कमी पडते? नेहमी त्याच चक्रामध्ये मी अडकून बसतो ना. का मी असं आहे, मी असं बदललं पाहिजे, मी असं जगलं पाहिजे, मी असं जगत नाही आहे, का असं होतंय? तुमचे प्रयत्न कमी पडतायत का? ॲक्च्युली प्रयत्नांचं जगच नाही बायबल हे प्रयत्नांचं जग नाही, बायबल हे देवाचं जग आहे. देवानं कार्य केलेलं आहे. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काय म्हटलं? शेवटी पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेलं जग आहे. मग माझे प्रयत्न कमी पडतात हे कसं काय? काय कमी पडतंय? काय होतं माहिती आहे का? खरा पश्चाताप लोक करत नाहीत. आज मी पश्चातापाबद्दल बोलू इच्छितो आपल्या भाऊ बहिणींसोबत. भाऊ बहिणींनो, पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप करणे, प्रत्येक व्यक्तीला पश्चाताप करणे फार गरजेचं आहे. पश्चातापाशिवाय विश्वास येतच नाही. पश्चाताप जर अंतःकरणात नाही आहे तर त्याच्याशिवाय विश्वास मनामध्ये उत्पन्नच होत नाही. पण लोक पश्चाताप करतच नाहीत. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप करण्याबद्दल आजच्या ज्या गोष्टीला आपण वाचलं त्याच्याद्वारे थोडंसं चर्चा करूया, थोडंसं बोलूया. बघा, आज आपण बायबलमधून योसेफ आणि योसेफांच्या भावांची गोष्ट वाचली, उत्पत्तीच्या 50 अध्यायामध्ये, शेवटच्या अध्यायामध्ये. इथे काय झालेलं आहे? योसेफ माहिती आहे ना, आपण ह्या दिवसात याकोब आणि त्याची मुलं ह्यांच्या संदर्भात बोलत आहेत. तर हे योसेफ आणि त्याचे 11 भाऊ, असे टोटल 12 भाऊ आहेत. 12 भाऊ आहेत, याकोबाची मुलं आहेत. आणि ह्या योसेफाची सगळेजण, याकोबाची जे बाकीची मुलं होते ना, याकोबाला टोटल 12 मुलं आहेत, त्यातला 11वा योसेफ आहे. योसेफ. आणि हा योसेफ ह्याला देवाने एक स्वप्न दिलं. त्याला स्वप्नाच्या द्वारे देवानी त्याचं इच्छा प्रगट केली योसेफावरती. योसेफाला काय स्वप्न पडलं माहिती आहे का? तरुण असताना, लहान असताना पहिलं स्वप्न पडलं की तो आणि त्याचे भाऊ काही पेंढ्या बांधत आहेत. पेंढ्या ते शेतातलं कापल्यानंतर जे पेंढ्या बांधतात ना, पिकांच्या पेंढ्या असतात बघा एकत्र, त्या पेंढ्या बांधत आहेत. आणि योसेफाची पेंढी अशी उभं राहिलेली आहे आणि भावांच्या पेंढ्या योसेफाच्या पेंढीसमोर असे नमन केलेले आहेत, झुकलेले आहेत, अशा वाकलेल्या आहेत, झुकलेले आहेत. हे स्वप्न योसेफाला पडतं. मग योसेफ काय करतो? स्वप्न बघून खुश होतो आणि आपल्या भावांना जाऊन सांगतो, भाऊ मला असं स्वप्न पडलं की माझी पेंढी उभी राहिली आणि तुमच्या सगळ्यांच्या पेंढ्या माझ्यासमोर झुकल्या. मग भाऊ काय म्हणतात? हा, म्हणजे तुझा अर्थ असा आहे की तू उंच होणार आणि आम्ही तुला नमन करणार, आम्ही तुझ्यासमोर वाकणार. हां, तू स्वतःला मोठा समजतोस काय? आहेस 11वा भाऊ आणि स्वतःला एवढा मोठा समजतोस का? म्हणून भाऊ त्याच्यावरती रागवतात, सारखे चिडतात. चिडण्याचं दुसरं कारण काय असतं? याकोब योसेफावरती फार प्रेम करत असतो. योसेफ कुणाचा मुलगा आहे? याकोबाचा मुलगा आहे, पण कोणाच्याद्वारे? राहेल. मागच्या वेळेला आपण राहेलच्या मृत्यूबद्दल बोललो होतो. राहेल योसेफाची लाडकी बायको आहे, सर्वात आवडणारी बायको आहे ना, तिच्यासाठी त्यांनी एवढे वर्ष कष्ट घेतलंय. त्या राहेलच्या द्वारे उत्पन्न झालेला मुलगा योसेफ,
याकोबाचा एकदम आवडता, एकदम लाडका, सगळ्या त्याच्या भावांपेक्षा जास्त प्रेम योसेफावरती होतं. म्हणून त्याच्यासाठी रंगबिरंगी झगा शिवून याकोब त्याला देतो. याकोब त्याचंच ऐकतोय. योसेफ पण जाऊन आपल्या भावांच्या चाड्या करतोय आपल्या वडिलांना, याकोबाला. म्हणून भाऊ लोकांमध्ये योसेफाला कोण पसंत करत नाही, पण योसेफाला असं स्वप्न देव दाखवतो की तुझी पेंडी उभी राहणार, बाकीचे हे होणार. त्याच्यानंतर अजून एक दुसरं स्वप्न देव योसेफाला दाखवतो. ते काय माहिती आहे की योसेफासमोर 11 तारे आणि सूर्य आणि चंद्र हे पण नमन करतात. मग हे स्वप्न योसेफ आपल्या भावांना पण सांगतो आणि आपल्या बापाला पण सांगतो. तर बाप पण ते ऐकून आश्चर्यचकित होतो की बाबा काय, म्हणजे तुझं म्हणणं असं की तुझे हे सगळे भाऊ आणि आम्ही, तुझे आई आणि वडील, आम्ही पण तुझ्यासमोर नमन करू, तुझ्यासमोर झुकणार, हे कसलं काय तुझं स्वप्न? म्हणून बाप पण त्याला ओरडतो. पण तो लक्षात ठेवतो हे स्वप्न योसेफाला आलेलं आहे ते. पण नाही, हे स्वप्न काय होतं माहिती आहे का योसेफाला पडलेलं? परमेश्वर त्यावेळेला योसेफाला स्वप्नाच्या माध्यमातून त्याच्या जीवनात परमेश्वर काय कार्य करणार आहे हे दाखवत होता. योसेफाला कसं देव उंचवणार आहे आणि सर्वजण त्याच्यासमोर नमणार, झुकणार आणि योसेफ त्यांना वाचवणारा बनणार हे दाखवत होता. पण शेवटी हे भाऊ लोक योसेफच्या द्वारे इतके त्रासात असतात. एक दिवशी भाऊ सगळे दूरवरती आपल्या शेरडा मेंढऱ्यांना राखण्यासाठी गेलेले असतात. तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगावलं, कदाचित तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहिती असेल, पण ज्यांनी वाचलं नसेल त्यांना पुन्हा एकदा माइंड रिफ्रेश करण्यासाठी मी बोलतोय. जेव्हा हे भाऊ लोक मेंढरं चारायला जातात, याकोब योसेफाला पाठवतो, जा बघू कुठं गेल्यात, जा बघून या म्हणून. जेव्हा दूरवरून भाऊ लोक योसेफाला येताना बघतात, काय म्हणतात माहिती आहे का? आला बघ स्वप्न बघणारा, आला बघ एवढं स्वप्न बघणार, स्वप्नदर्शी आला. ह्याचं स्वप्नाचं आता काय करायचं, एक काम करूया, ह्याला इथं खड्ड्यात टाकूया, मारून टाकूया, बघूया ह्याचं स्वप्नाचं काय होतं. त्याचे भाऊ लोक त्याचा द्वेष करतायत. म्हणून सगळेजण मिळून काय प्लॅन करतात, ह्याला खड्ड्यात टाकायचं, इथे मोठा रिकामा खड्डा आहे, ह्याच्यात टाकायचं आणि मारून टाकायचं. बापाला जाऊन सांगायचं कोणीतरी कुठल्या तरी जनावराच्या द्वारे मारला गेला वाटतं, काहीतरी केला म्हणून, मग बघूया ह्याच्या स्वप्नाचं काय होतं. एवढं द्वेष करतात. पण त्यातला त्यात मोठा भाऊ जो असतो ना रुबेन, तो त्यांना अडवतो, नाही नाही नाही, कशाला मारायचं, आपलाच भाऊ आहे, नको नको, एक काम करूया, तुम्ही खड्ड्यात टाकून ठेवा, आपण विचार करूया काय करायचं ते. त्याचा विचार काय असतं, बाबा तो मोठा भाऊ आहे, थोडा विचार करतो, ह्याला कशाला, माझे भाऊ ह्याचा द्वेष करतात तर ह्याला ह्यांच्या हातातून काढून बापाकडे परत पाठवायचा, असं विचार रुबेन करत असतो. पण रुबेन जेव्हा तिथं नसताना हे बाकीचे भाऊ लोक बसून विचार करतात, काय करायचं, ह्याला मारून आपला फायदा काय, ह्याला मारल्यानं आपल्याला मिळणार काय, एक काम करूया, विकूया ह्याला. म्हणून योसेफाला तिथून जाणारे काही इश्माईली व्यापारी असतात, त्या व्यापाऱ्यांच्या हातात विकून टाकतात आणि योसेफ त्या व्यापाऱ्यांच्या हाती विकला जातो. रुबेनला माहीतच नाही. रुबेन नंतर बघतो कुठे गेला योसेफ, विकून टाकलं त्याला. योसेफाला विकून टाकतात इश्माईली व्यापाऱ्यांकडे आणि ते व्यापारी त्याला मिस्र देशात घेऊन जातात, इजिप्तमध्ये. त्या मिस्र देशामध्ये पोतिफर नावाचा एक हे असतो, रक्षक असतो, गार्ड. त्या गार्डच्या घरामध्ये, गार्डचा मुखिया असतो, त्याच्या घरामध्ये ते व्यापारी योसेफाला पैसे देऊन विकतात. मग योसेफ तिथं गुलाम म्हणून काम करायला लागतो. इकडे हे भाऊ काय करतात, योसेफाला विकलंय ना आता, मग बापाला काय सांगायचं, कुठे गेला योसेफ. म्हणून योसेफाचा झगा काढून घेतलेला असतो, तो रंगबिरंगी झगा. त्याला एका बकरीला मारतात, त्याचं रक्त घेऊन त्या झग्याला लावतात आणि बापाला जाऊन सांगतात, बघ आम्हाला रस्त्यात हे सापडला, हे योसेफाचंच आहे का बघ. बाप म्हणतो, अरे हे तर माझ्या मुलाचं आहे, माझा मुलगा मेला, कुठल्या तरी जंगली जनावरांनी येऊन त्याला खाऊन टाकलं वाटतं. याकोबाला अतिशय दुःख होतं, अतिशय दुःख होतं. हो बहिणो, असे भाऊ आहेत की जे त्याला विकतायत, मारण्याचा प्रयत्न करून विकून टाकतायत. पण योसेफ ह्या सर्व गोष्टींच्या द्वारे कुठं पोहोचलेला आहे, मिस्र देशात. मिस्र देशामध्ये पुढचं जर फास्ट फॉरवर्ड करत मला सांगायचं झालं तर मिस्र देशामध्ये गुलाम म्हणून जगणारा योसेफ जरी गुलाम आहे तरी परमेश्वर त्याच्यासोबत आहे. आमीन. बायबलमध्ये योसेफ यशस्वी पुरुष होता कारण परमेश्वर त्याच्यासोबत होता. त्यामुळे तिथे प्रत्येक ठिकाणी जिथे योसेफ जातोय देव त्याला उंच करतोय, वाढवतोय. पोतिफरच्या घरामध्ये पण त्याला खूप चांगलं पद मिळतं, सगळ्या गोष्टींचा कारभार पाहण्याचं पद मिळतं. तिथं पोतिफराची बायको त्याच्यावरती वाईट नजर टाकते आणि त्याला स्वतःसोबत झोपून मागे लागलेले असताना तिथून योसेफ पळून जातो आणि योसेफावरती ती खोटा आरोप लावते, ह्यानं माझ्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
आणि योसेफाला जेलमध्ये टाकण्यात येतं. बाबूंनो, ज्या योसेफाला देवाने स्वप्न दिलं की तुला मी उंच करणार, तो योसेफ एकतर खड्ड्यात टाकला जातोय, नंतर गुलाम म्हणून विकला जातोय, नंतर बलात्कारी बनतोय आणि जेलमध्ये बंद आहे. तिथं असताना भले योसेफ अशा पद्धतीनं चालवला जातोय, पण दुसरीकडे परमेश्वर फार प्रामाणिकपणे कार्य करतोय. परमेश्वर फार प्रामाणिकपणे कार्य करतोय. त्याच दरम्यान जेव्हा योसेफ जेलमध्ये होता 2 वर्षांसाठी, त्याच्यानंतर मिस्र देशाचा राजा फारो ह्याला परमेश्वर एक स्वप्न दाखवतो. ते स्वप्न जेव्हा फारो पाहतो, त्या स्वप्नाचा अर्थच कळत नाही त्याला, का हे स्वप्न पडलं. ते स्वप्न म्हणजे फारोच्या स्वप्नामध्ये पहिलं काय होतं, ते पेंडस म्हणतो ना, ते पिकं असतात ना, कणीस असतं ना ते पिकांचं, ते तुम्ही जर शेती केली असेल तर गहू असेल किंवा काय असेल, त्याचं पण असं वरती हे येतं ना, काय म्हटलं, ताटे, ताटे आहे का, ओके ठीक आहे, तुम्हाला समजलं ना बस. त्याला त्याच्या पेंढ्या बनवतात. तर त्या स्वप्नामध्ये फारो काय बघतो की 7 अशा फारच चांगल्या अशा उगलेले, ते कणीस म्हटलं तर आपल्याला समजेल, अशा प्रकारचे कणीस 7 चांगले चांगले असलेले, एकदम जाडजूड, एकदम चांगले उगलेले असं दिसतात. आणि त्याच्यानंतर 7 एकदम कमजोर, एकदम असं बल नसलेले असे कणीस येतात आणि ते 7 त्यांना गिळून टाकतात, खाऊन टाकतात आणि ते तसेच राहतात, कमजोरच राहतात, त्यांच्यामध्ये काही फरक येत नाही. हे एक पहिलं स्वप्न पडतं. अजून एक स्वप्न काय पडतं, 7 गायी असतात, 7 धष्टपुष्ट गायी आहेत, 7 धष्टपुष्ट गायी आहेत आणि त्याच्यानंतर 7 एकदम कमकुवत कमजोर अशा गायी आहेत. तर ह्या 7 कमजोर गायी त्या धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकतात आणि त्या आहे तशाच राहतात. मग फारो राजाला जेव्हा स्वप्न पडतं त्याला कळत नाही, ह्याचा काहीतरी अर्थ आहे, पण ह्याचा अर्थ नेमका काय माहीत नाही. म्हणून तू सगळ्यांना बोलवतो, सांगा कोण आहे जे अर्थ सांगू शकतं माझ्या स्वप्नाचा अर्थ कोण सांगू शकतो. म्हणून शोधता शोधता जो प्याले बरदार त्या जेलमध्ये होता, ज्याच्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितला होता, तो योसेफाला घेऊन येतो. जेलमधून 2 वर्षानंतर योसेफाला बाहेर काढलं जातं आणि योसेफ फारो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. 7 गायी काय आहेत, दष्टपुष्ट गायी, 7 वर्ष, सुकाळाचे 7 वर्ष. योसेफ म्हणतो 7 वर्ष खूप भरपुरी असणार, पण त्याच्यानंतर 7 वर्ष, 7 ज्या कमकुवत कमजोर गायी आहेत ते 7 वर्ष दुष्काळ, 7 वर्षांचा भयंकर दुष्काळ येणार. एवढा भयंकर दुष्काळ येणार की पहिल्याचं जे सुकाळ असेल, जो भरपुरी असेल, ते लोक विसरून जातील, ते होता का नाही असं वाटेल, एवढं 7 वर्षांचा दुष्काळ येणार आहे, असं योसेफ स्वप्नाचा अर्थ सांगतो. मग आता करायचं काय, फारोचा प्रश्न असतो, मग काय करावं. योसेफ सांगतो कोणत्या तरी एका माणसाला नेमणूक करा, जे 7 वर्ष सुकाळ असेल, भरपुरीचा काळ असेल, त्या दरम्यान धान्य एकत्र करून ठेवा आणि दुष्काळामध्ये वापरा. त्यावेळी फारो विचार करतो, तू जर या स्वप्नाचा अर्थ सांगू शकतोयस तर तुझ्यापेक्षा उत्तम कोण, तुझ्यापेक्षा देवाच्या बुद्धीने भरलेला दुसरा आम्हाला कुठे सापडायचा. म्हणून फारो राजा योसेफाला मिस्र देशाचा प्रधानमंत्री बनवतो, गव्हर्नर, राज्य करणारा बनवतो. राजाच्या नंतरचा सेकंड इन कमांड असं योसेफाला बनतो. थोड्याच वेळेपूर्वी बलात्कारी जेलमध्ये पडलेला योसेफ अचानक प्रधानमंत्रीच्या पदाला पोहोचतो देवाच्या बुद्धीच्या द्वारे. आणि त्या पदावरती पोहोचल्यावर योसेफाला कळायला लागतं की का देवाने मला असं चालवलं, का मला खड्ड्यात टाकलं माझ्या भावांनी, का मला विकलं, का मला गुलामगिरीत विकलं गेलं, का मी बलात्कारी म्हणून जेलमध्ये जावं लागलं, एवढं सगळं माझ्या जीवनात का घडलं. मला प्रधानमंत्री बनवायचं होतं. जे स्वप्न देवाने दाखवलं होतं की देव मला उंचवणार, बाकीचे येऊन माझ्यासमोर नमन करणार. म्हणून त्यामुळे त्यावेळेला योसेफाला कळतं आणि योसेफ देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर करून 7 वर्षाच्या भरपुरीमध्ये संपूर्ण धान्य गोळा करून ठेवतो, सगळीकडून धान्य गोळा करतो. त्याच्यानंतर 7 वर्षांचा दुष्काळ येतो. त्या 7 वर्षांच्या दुष्काळामध्ये हळूहळू लोकांचं धान्य संपायला लागतं. मिस्र देशातल्या सगळ्या लोकांचं जेव्हा धान्य संपून जातं, त्यांचं घरदार, त्यांच्या जमिनी, त्यांचे हे काय जे काही गाई म्हैशी जे काय असतील ते सगळं योसेफ विकत घेतो.
पण एक फार विचित्र गोष्ट काय माहिती आहे का, योसेफ प्रधानमंत्री आहे, एवढं प्रधानमंत्री असून पण धान्य विकण्यासाठी जी जागा नेमलेली आहे ना, धान्य लोकांना देण्यासाठी, त्या धान्य विकण्याच्या जागी योसेफ नेहमी बसलेला असतं. ते धान्य विकण्याच्या जागी का माहिती आहे का, कारण की योसेफाला माहित आहे जिथं माझे वडील आणि माझे भाऊ राहतात कनान देशात, तिथं पण दुष्काळ आहे, तिथं पण दुष्काळ आहे, म्हणजे माझे भाऊ पण आता नक्की येणार. मग देवानी मला इथं का पाठवलं, देवानी मला कशासाठी पाठवलं, कारण की अशी वेळ येणार होती की जिथं दुष्काळ पडणार होता, या दुष्काळामध्ये नक्कीच माझं, माझ्या कुटुंबाचं व माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा नाश होणार होता. ह्या नाशापासून वाचवण्यासाठी देवाने मला इथं पाठवलंय. माझ्या भावांनी मला द्वेष का केला, देवाने ते घडू दिलं म्हणून केला, आणि देवाला आम्हाला वाचवायचं होतं म्हणून इथंपर्यंत असं केलेलं आहे. मग ते भाऊ येतील, त्यांना मी भेटणार, माझ्या भावांना मी भेटणार म्हणून तिथे वाट बघतोय. योसेफ वाट बघतोय भाऊ कधी येणार ते. दुष्काळाच्या काही वर्षातच योसेफाचे भाऊ तिथे येतात. त्यांना पण ही खबर समजते की मिस्र देशात धान्य आहे, कुठंच नाही मिस्र देशात आहे, म्हणून याकोब त्यांना पाठवतो जावा धान्य घेऊन यावं. जेव्हा ते धान्य घ्यायला येतात, धान्य घ्यायला येऊन धान्य घेताना तिथंच समोर अधिकारी म्हणून, मोठा प्रधानमंत्री म्हणून योसेफ बसलेला असतो. त्यांनी योसेफला ओळखतच नाहीत का, आता मिस्री आहे ना तो, मिस्र देशाचे कपडे, ते अधिकाऱ्याचे कपडे घालून मिस्री भाषा बोलत त्या पदावरती तो आहे, त्यांना ओळखतच नाही. आणि त्यांनी येऊन धान्य मागायला जातात. त्यावेळेला योसेफ मुद्दामून ह्या त्याच्या भावांना तुम्ही जासूस आहे असा आरोप लावता. जासूद आहे, जासूद, आमच्या देशाचा हाल बघण्यासाठी आलाय आणि आमच्या विरोधात तुम्ही जाणार आहे, म्हणून जोसेफ त्यांना जासूस म्हणतो. हे का करतो माहिती आहे का भाऊ बहिणींनो, योसेफ खरोखर देवाच्या बुद्धीने चालवलं जातोय. योसेफला माहिती आहे जर मी माझ्या भावांना डायरेक्टली सांगतो मी योसेफ आहे, कसा आहे, बरं का, या या या, ते भाऊ येतील का, का नाही येणार, का नाही येणार. जर ते धान्य विकत घ्यायला आले भाऊ आणि समोर योसेफ आहे हे कळालं त्यांना, तर तिथं येतील का, का नाही येणार, का नाही येणार. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर त्या योसेफाच्या भावांच्या ठिकाणी आहे, समजा तुम्ही यहूदा आहे, यहूदांची आयडिया होती योसेफाला विकायचं आहे, यहूदाची आयडिया होती, तर तुम्ही यहूदा आहे आणि तो यहूदा येऊन त्याला समोर दिसतोय जिथं धान्य विकत घ्यायला आम्ही आलोय, कुठंच धान्य नाही, ह्या एकाच ठिकाणी धान्य आहे आणि इथं धान्य विकत घेण्यासाठी आम्ही आलेला असताना समोर आमचाच भाऊ योसेफ बसलाय, ज्याला आम्हीच खड्ड्यात टाकलं, ज्याला आम्हीच विकलं, जो आमच्यामुळे एवढ्या त्रासातनं गेलाय, तो आता इथं समोर आहे. हे समजल्यावरती तुम्ही यहूदाच्या ठिकाणी असाल तर परत जाल का, का भाऊ बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, लोक जेव्हा खोटं बोलतात ना, खोटं बोलणं सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे असं मी मानतो. खोटं बोलल्यानंतर एका खोट्याला लपवायला 1000 खोटी बोलायला लागतात. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की आमचं आता खोटं प्रगट होणार, आता कळणार, त्यावेळेला इतका प्रयत्न करतात की ते प्रगट होऊ नये म्हणून. त्यासाठी कुणाला मारतील, काय करतील सांगता येत नाही. नेहमी मी खोटं लपवायला काय करायचं, जेव्हा क्लासला जायचो नाही भरपूर दिवस आणि परत क्लासला जायचं असायचं, त्यावेळेला काय, कोणतर वारलं होतं, कोणतर मेलं होतं, म्हणून कुणाला तर मारून टाकायला लागायचं परत जाण्यासाठी. तुम्ही खोटं बोललाय ना, तुम्हाला पण माहिती आहे ना, त्या खोट्याला लपवण्यासाठी, स्वतःचं इज्जत वाचवण्यासाठी लोक काही पण करतात. यहूदा आणि हे लोक तर तिथे येऊन म्हणाले, नाही नाही नाही, आम्ही एकदम चांगली लोक आहे, आम्ही एका बापाची मुलं आहे, आम्ही एवढं चांगले, आम्ही देवाचं भय मानणारी लोक आहे, असं स्वतःचा परिचय करून द्यायला लागला. पण योसेफ त्यांना मुद्दामून आरोप लावतो आणि काय करतो माहिती आहे, सिमियोन म्हणून एक भाऊ आहे त्याला स्वतःकडे ठेवतो आणि बाकीच्या नंतर जावा, तुमचा अजून एक भाऊ आहे ना बन्यामीन, योसेफाचा सक्का भाऊ, त्याला घेऊन आलेले नसतात, त्याला पण घेऊन या, जावा म्हणून पाठवतो. हे लोक जायलाच तयार नाहीत. आल्यानंतर नाही म्हणतात आम्ही नाही जाणार. याकोब पण सोडायला तयार नाही, पण शेवटी भुकेने मरायला लागलेले असतात, त्यामुळे शेवटी जातात. पण अशा पद्धतीने योसेफाच्याकडे ते जातात आणि शेवटी भरपूर वेळेनंतर, कधी जर आपल्याला वेळ असेल तर आपण कसं योसेफ त्यांना स्वतःकडे आणतो याचं अजून डिटेल अध्ययन करूया. आज मला काय बोलायचं आहे, कसं तर करून योसेफाकडे ते पोहोचतात. शेवटी योसेफाला राहवत नाही,
स्वतःच्या भावाला बघून, सख्ख्या भावाला बघून योसेफाला राहवत नाही. तो रडत रडत सांगतो, मीच तुमचा भाऊ योसेफ आहे, मीच तुमचा भाऊ योसेफ आहे. मग भावांची मनस्थिती कशी असेल? घाबरलेले, अरे बापरे, योसेफ आहे हा, ज्याला आपण खड्ड्यात टाकलं, ज्याला मारायचा प्रयत्न केला, तो योसेफ आहे हा. पण त्यावेळेला योसेफ त्यांना काय म्हणतो हे फार महत्वाचं आहे. हे आपण बायबलमध्ये थोडंसं उघडून वाचूया. उत्पत्तीचा 45 अध्याय जर तुम्ही उघडणार, उत्पत्ती त्याचा 45 अध्याय, 45 अध्याय एक पहिल्या वचनापासून पुढे आपण वाचत जाऊया. योसेफ, उत्पत्ती 45 अध्याय पहिल्या वचनापासून. तेव्हा योसेफास सभोवती लोक उभे होते, त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांना बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी योसेफ आहे, माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण की ते त्याच्या पुढे अतिशय घाबरले. घाबरणारच ना, योसेफ ज्याला आपण एवढं हे केलं तो आपल्या समोर आहे. 4 वचन. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, काय लिहिलंय माझ्या वचनामध्ये ते थोडे, अंमळ जवळ या, म्हणजे माझ्या जवळ या ना, जरासं जवळ, अंमळ जवळ या. आणि ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले तो मीच. तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. ह्या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे. आणखीन 5 वर्ष अशी येणार आहेत की त्यात नांगरणी कापणी काहीच व्हायची नाही. देवाने मला तुमच्या पुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, महान सुटकेद्वारे तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला इथे पाठवले. मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिस्र देशाचा शास्ता करून ठेवले आहे. तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की देवाने मला अवघ्या मिस्र देशाचा सत्ताधीश केले आहे, तर माझ्याकडे निघून या, विलंब करू नका. तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे. तुम्ही तुमचे मुले, नातवंडे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्याजवळ राहावे, कारण 5 वर्ष दुष्काळ पडायचा आहे. तर येथे मी तुमचे संगोपन करीन. अशाने तुम्ही तुमच्या घराचे लोक व तुम्ही सर्व परिवार दरिद्री होणार नाही. भाऊंनो, हे योसेफ त्यांना काय सांगायला लागलाय? योसेफ सारखं एक गोष्ट बोलतोय बघा, तुमच्या लक्षात येते का? योसेफ त्यांना काय बोलतोय? तुम्ही हे नाही केलं. कुणी केलं? देवानी केलं. तुम्ही मला खड्ड्यात नाही टाकलं, देवानी मला खड्ड्यात टाकलं. योसेफाचं मन त्या भावाने दिलेल्या त्रासामधून बाहेर आलेलं आहे, हो की नाही? योसेफ भावांना दोष लावतोय का? तुम्ही मला केलं ना, मी तुमचा बदलाच घेणार. खरं विचार करा की आपण जर योसेफाच्या ठिकाणी असतो, बदला घेतला असता का नाही? ह्यांच्यामुळे एवढा त्रास झालाय, मला जेलमध्ये वेळ काढायला लागला, असं विचार नाही करणार का तुम्ही? पण योसेफाचं मन देवानी बदललंय. योसेफाला देवानी काय सांगितलं माहिती आहे का? देवाने दाखवून दिले, मी तुला आणलंय. हे खड्ड्यात टाकणं पण माझ्या योजनेच्या मध्येच होतं. तुझं विकणं, तुझं गुलाम होणं पण माझ्या योजनेमध्ये. भाऊंनो, देव खड्ड्यात टाकण्याचं पण देवाचं मार्गदर्शन आहे. तुम्ही जेव्हा खड्ड्यात जाता, लिटरल नाही म्हणत आहे, म्हणजे मी शब्दशः खड्डा नाही म्हणत आहे, तुमच्या आयुष्यात अनेक खड्डे येतात ना, त्या खड्ड्यात जेव्हा तुम्ही जाता, त्या खड्ड्यातून पण टाकणारा देवच असतो. जेव्हा गुलामगिरीत जाता, जेव्हा बंधनात जाता, त्या बंधनात टाकणारा पण देवच असतो. जेव्हा जेलमध्ये जाता तेव्हा पण देव तसं चालवतो. योसेफाला कळालं, कोणी माणसांनी असं नाही केलं, माझ्या भावांनी माझ्यासोबत द्वेष करून असं केलेलं नाही आहे. हे देवाची योजना होती, देवाने हे केलंय. मग योसेफ आपल्या भावांना काय सांगू इच्छितोय? घाबरू नका, तुम्ही भीती बाळगू नका, दुःख करू नका, स्वतःवर दोष लावू नका. तुम्ही नाही केलं,
देवानी केला हे सांगतोय. मग सर्व त्याचे भाऊ, त्याचे बाप, जवळपास 72 लोक याकोब आणि त्याचे पूर्ण कुटुंब येऊन मिस्र देशात राहायला लागतं आणि काही वर्ष ते मिस्र देशामध्ये राहतात. बरोबर. आज आपण वाचलेलं जे वचन आहे ते त्याच्यानंतरचं आहे. एवढे वर्ष, काही वर्ष मिस्र देशात राहिल्यानंतर शेवटी याकोब मरतो. याकोबाचा मृत्यू होतो. याकोबाला कनान देशात जाऊन पुरलं जातं, सगळं होतं. मग इतके वर्ष आता योसेफ, त्याचे भाऊ लोक, त्यांचं कुटुंब सगळेजण मिळून एकत्र राहतात, गोशेन नावाच्या प्रांतात राहतात. योसेफ त्याच्या भावांचं संगोपन करत आहे, त्यांना सगळं काही पुरवत आहे, त्यांनी त्यांचे गुरे मेंढरे ते चारत आहे, सगळं चांगलं चाललंय. एवढं वर्ष सगळं चांगलं चाललंय. पण जेव्हा बापाचा मृत्यू होतो, याकोबाचा मृत्यू होतो, त्या मृत्यूला बघून भाऊ लोक पुन्हा घाबरतात. आणि त्याच्यानंतर ते भाऊ काय म्हणतात, या 50 अध्यायामध्ये वाचूया आपण पुन्हा. उत्पत्ती त्याचा 50 अध्याय, पंधरा वचन. उत्पत्ती त्याचा 50 अध्याय 15 वचन. आपला बाप मरण पावला आहे हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढेल. हे भावांचे विचार आहेत, हे त्यांच्या मनात यायला लागले. त्यांना काय वाटतंय, आतापर्यंत योसेफ एवढा चांगला आमच्याशी का वागला? आमचा म्हातारा बाप होता ना सोबत, तो जिवंत होता ना, तो जिवंत असूच तोपर्यंत योसेफ चांगला वागला. आता तर आमचा बाप नाही राहिला, आता आम्ही, मग आमचा आता पूर्ण बदला घेणार तो, आता आम्हाला सोडणार नाही तो. हे भावांना वाटतंय. म्हणून भाऊ सगळेजण मिळून काय विचार करतात, योसेफ आपल्या वडिलांचा सगळ्यात जास्त सन्मान करतो ना, चला योसेफाकडे जाऊन एक विनंती करूया. 16 वचन. त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की आपल्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला आज्ञा केली ती अशी, तुम्ही योसेफाला सांगा तुझ्या भावांनी तुझे वाईट केले, हा त्यांचा अपराध व पातक यांची क्षमा कर. आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो. हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. हो बहिणो, हे भाऊ बापाचं नाव वापरायला जातात. अरे बाबांनी सांगितलं होतं, जेव्हा ते जिवंत होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तू आमचा अपराध क्षमा कर, त्यामुळं आमच्यावरती दया कर, आमच्यावरती कृपा कर आणि आमचा अपराध क्षमा कर. पुढे तर ते योसेफाच्या पाया पडा लागल्यात, योसेफाच्या इथे पाया पडायला लागलेले आहेत, त्याच्यासमोर क्षमा मागायला लागलेल्या आहेत. असं करताना तुझं जे काय त्यांनी वाईट केलंय ह्यांना क्षमा कर, बापानेच सांगितलेलं आहे. हो बहिण, हे भाऊ हे करत असताना नम्र दिसत आहेत ना, खूप नम्र दिसत आहेत ना, खूप लीन मनाचे, किती चांगलं रीतीने येऊन माफी मागा लागले आहेत, किती चांगलं येऊन योसेफाकडे क्षमा मागतायत, चांगलं करतायत ना, योग्य करतायत ना. असं करायला पाहिजे ना, त्यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? का करायला पाहिजे? त्यांनी चुकीचं केलं ना, मग येऊन त्यांना माफी मागितली पाहिजे की नाही, हो की नाही ब्रदर? माफी मागितली पाहिजे ना. मग एवढे दिवस असेच का थांबले? हा, समय. ओके, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. हे भाऊ येऊन आता माफी का मागा लागल्यात? भीतीने. भीतीने. भीती काय लागली? त्यांनी चूक केलेली आहे, त्याच्याबद्दल शिक्षा होईल म्हणून भीती वाटते. म्हणजे आतापर्यंत जे योसेफासोबत एवढे वर्ष त्यांनी जीवन जगलंय मिस्र देशात जाऊन, ते जीवन पण भीतीमध्येच काढलंय ना, भीतीमध्येच काढलंय. कधी माहित नाही हा कधी आमचा बदला घेईल, कधी काय होईल. मग जेव्हा योसेफ यांचं हे म्हणणं ऐकतोय, योसेफ काय करतोय? रडतोय. योसेफ रडतोय. का योसेफाला रडू या लागलं भाऊ बहिणींनो? का योसेफाला दुःख झालंय ना. योसेफ जेव्हा भावांची येऊन एवढी क्षमा मागण्याचं ऐकतोय, ते क्षमा ऐकून योसेफ खुश आहे का? योसेफ काय करतोय? का रडतोय? का रडतोय? प्रकाश बद्दल का रडतोय? हा, माझे भाऊ माझ्यावर विश्वास करत नाहीत, माझे भाऊ मी बोललेल्या शब्दावर विश्वास करत नाहीत. मी त्यांना, योसेफाने त्यांना स्पष्ट सांगितलं ना, पहिल्यांदा भेटल्यानंतरच काय म्हटलं होतं? तुम्ही हे केलेलं नाही आहे, देवाने हे केलेलं आहे. योसेफाच्या मनात द्वेष भरलाय का भावांच्या बद्दल?
योसेफाला भावांना मारून टाकायचं असतं तर पहिल्याच भेटीत मारून टाकलं असतं. योसेफाच्या मनात द्वेष नाही आहे, योसेफाच्या मनात न्याय नाही आहे, योसेफ भावांना फेकून देऊ इच्छित नाही आहे, त्यांना संगोपन करू शकतो, त्यांना एकत्र. देवाने हे केलं, देव आम्हाला वाढवू इच्छितोय. योसेफाला हे माहिती आहे, योसेफ ते बोलतोय. पण योसेफाचे भाऊ काय म्हणतायत? आम्हाला क्षमा कर, बाबांनी सांगितलं होतं. तसं कुठंच सांगितलं नाही आहे. हे सगळं त्यांनी मनाचा खेळ करायला लागला का? ह्या विचाराने त्यांना काय वाटतंय? 15 वचन बघा ना, त्या 15 वचनात त्यांचे विचार केलेले आहेत. आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करेल, कदाचित. भाऊ बहिणींनो, सगळा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? लोक कदाचित मध्ये जगतात. कदाचित. हे योसेफाचं मन कुणाचं मन आहे माहिती आहे का? हे कुणाला दर्शवतो? योसेफ हे ऐकून रडायला लागलाय, दुःखी आहे. हे परमेश्वराचं, येशूचं मन दर्शवतो. बायबलमध्ये सगळ्यात लहान वचन कुठलं आहे? एवढं चांगलं माहिती आहे तुम्हाला. येशू रडला. मी येशू का रडला त्यावेळेला आठवतं का? कधी रडला? लाजरच्या मृत्यूच्या वेळेला. मार्था आणि मरिया विश्वास केले नाहीत म्हणून. मार्था आणि मरियांना येशूने शब्द पाठवला होता, हे आजार मरणाचा नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे. हा येशूचा शब्द आहे. 3-4 दिवसानंतर जेव्हा येशू आलेला आहे लाजरच्या मृत्यूनंतर, लाजरला कुठं ठेवलंय त्यांनी? कबरेत ठेवलंय. आणि समोर मोठाच्या मोठा धोंड पण ठेवलेला आहे. आणि मार्था येऊन म्हणाले, येशू जर तू असतास तर असं झालं नसतं, तू नव्हतास, तू का आला नाहीस? मरिया पण येऊन त्याच्यात रुसली आहे, भांडतीये, असं करायला. हे बघून जेव्हा येशूला कळतं की त्यांनी त्याला कबरेत ठेवलंय, येशू काय होतं माहिती आहे का? रडतो. लोकांना काय वाटतं? येशू का रडायला लागलाय? येशू एवढं प्रेम करतोय बघा लाजरवरती. लाजरचा मृत्यू झाल्यामुळे, त्याला कबरेत ठेवल्यामुळे त्याला किती वाईट वाटागलंय, एवढं प्रेमामुळे रडतोय. पण येशू का रडतोय भाऊ बहिणींनो? त्याच्या लोकांचा अविश्वास बघून. जेव्हा मार्था येऊन बोलते, येशू जर तू असतास तर असं झालं नसतं. शब्द किती चांगले आहेत ना. येशू तू असं, तुझ्याकडे सामर्थ्य आहे, तूच पुनरुत्थान आहेस, तुझ्यावर मी विश्वास करते, असे शब्द वापरते. तोंडाने बोलतात पण मनामध्ये विश्वास आहे का? म्हणून तर लाजरला कबरेत टाकले. आज भरपूर ख्रिस्ती लोक, आज आमचे भाऊ बहीण असं आत्मिक जीवन जगायला लागलेत. आज आमचे भाऊ बहीण काय बोलतात देवासमोर येऊन? लीन शब्द, नम्र शब्द, देव आमच्यासाठी एवढं करणार, देवाला एवढं उंचवतात. मला वाटतं तोंडानेच फक्त बोलतात. म्हणून आमचे पास्टर एक म्हणायचे, लोकांचे तोंडच फक्त स्वर्गात जाणार. तोंडाने इतकं चांगलं बोलतात, तोंडाने सगळं ज्ञान बोलतात, पण मनामध्ये काहीच जात नाही. मनामधून परत जाऊन, योसेफा क्षमा कर, आम्ही चुकलो, म्हणजे काय हे बोलायला लागत? असे विश्वास करत नाही म्हणून बोलतायत ना. समजतंय का तुम्हाला? विश्वास करत नाही म्हणून रडतायत. भाऊ बहिणींनो, आज ह्या जगामध्ये अनेक लोक आज देखील पापांसाठी रडतायत का नाही? काय काय चर्चेसमध्ये पाहिलं, इतकं रडण्याचा एक वेळ असतो, त्या वेळेमध्ये सगळेच रडतात. सगळेजण मिळून रडत देवाजवळ, देवा क्षमा कर, माझं पापावर दया कर, मी किती पाप केलं, मी किती चुकलो. रडतायत. कशासाठी? पापांसाठी. कोणत्या पापांसाठी? ज्या पापांना 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर संपवले. ज्या पापांसाठी वधस्तंभावरती येशूने म्हटले पूर्ण झाले आहे. म्हणजे येशू म्हणतोय पूर्ण झाले आहे, पण हे रडतायत काय म्हणत? पूर्ण नाही झालं अजून. येशू क्षमा कर, येशू हे क्षमा मागणं किती नम्र वाटतं ना, हो की नाही? किती नम्र वाटतं देवाजवळ येणं. लोक काय म्हणतात, पास्टर मग आपण क्षमा नाही मागितली पाहिजे का? जेव्हा समोरच्याला आपला धक्का लागतो त्याला म्हणतो ना, सॉरी बाबा, सॉरी धक्का लागलं. मग देवाजवळ एवढं सॉरी नाही म्हणता येत का आम्हाला? हो म्हणा, तुम्ही देवाजवळ सॉरी म्हणा, तुम्हाला म्हणायचं तर म्हणा, पण देवाचं अंतःकरण काय ते जाणा ना. आज लोक कदाचित मध्ये जगतात. जसं हे योसेफाचे भाऊ ना, त्यांना योसेफाचं मन नाही माहिती. योसेफाकडे काय मन आहे? द्वेष करण्याचं मन आहे, या आपल्या भावांना दंड करायचं मन आहे, त्यांना फेकून देण्याचं मन नाही. आज देवाकडे काय मन आहे? देवाकडे मनुष्य जातीचं पाप त्यांच्यावरती लादून त्या पापाचा न्याय त्यांना देण्याचं अंतःकरण देवाकडे आहे का? देवाकडे काय मन आहे? मी त्यांच्यासाठी बलिदान केलेल्या येशू ख्रिस्तावरती विश्वास करावा, हे देवाचं अंतःकरण, हो की नाही? का हे लोक तर असंच जगतात? कारण की विश्वास
करत नाही. आज जर लोक कोणी स्वतःच्या पापासाठी रडतायत भरपूर, मी किती चुकलोय, मला क्षमा कर, मला बदल, आणि हे पण कसं रडतात माहितीये का, रिपीट टेलिकास्ट असतं सारखं सारखं. आज रडलो, खरोखर मी फार चुकलो, मी फार चुकीचं काम केलं. पुढच्या आठवडी सेम, ह्या आठवड्यात पण चुकलो, पुढच्या आठवड्यात व्यवस्थित वागेन, त्याच्या पुढच्या आठवडी सेम. मी कधी कधी आमच्या भाऊ बहिणींचे गवाय साक्ष ऐकून पण मला तसं वाटतंय, यांचं रिपीट टेलिकास्ट का चालू आहे, सारखा रिपीट टेलिकास्ट. हे झाल्यानंतर परत तेच ते. तुम्ही जेव्हा येऊन बोलता ना, मी किती चुकीचा मनुष्य आहे, मी किती कमजोर व्यक्ती आहे, मी किती कमकुवत व्यक्ती, बोलता की नाही? का बोलता? नम्र आहे म्हणून बोलता ना. नम्रता नाहीये भाऊ बहिणींनो, नम्रता नाहीये. तुम्ही कमकुवत आहात. गाणं म्हणताना तर म्हणतात, सेनाओं का यहोवा हमारे संग संग, पण साक्ष देताना मी किती कमजोर मनुष्य आहे, मी असाच का आहे, कधीही मी बदलणार. गाणं तर सेनाओं का यहोवा हमारे संग आहे म्हणताय, मग का यहोवा तुमच्यासोबत नाहीये का? मग साक्ष अशी काय येते? काय करायचं? किती मी अभागा मनुष्य, पौलासारखे साक्ष, किती मी अभागा मनुष्य, कोण मला ह्या मृत्यूच्या देहापासून सोडवणार? का? कारण की जे बोलताय ते मनात नाही आहे, जे हिथं ठेवलंय ते हिथं नाही आहे. त्यामुळं नुसतं सारखं नम्रता असल्यासारखी वाटते. किती आम्ही कमजोर लोक, आम्ही कितीही अशक्त लोक. कुणी सांगितलं तुम्हाला तुम्ही कमजोर आहे? देवाने म्हटलं. पौल काय म्हणतोय? माझ्यावर प्रीती करणाऱ्याच्या द्वारे मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. बोलतो ना. कोण आहे तो माझ्यावर प्रीती करणारा? तुम्हाला माहित नाही, ठीक आहे. एक वचन उघडा, रोमकरासपत्र 8 अध्याय. रोमकरासपत्र 8 अध्याय, त्याच्यामध्ये 8 अध्यायाचं 37 वचन, 36 वचनापासून वाचूया. 35 वचन पहिले, त्याच्या थोडासा अजून वाचूया. 35 वचनापासून वाचूया आपण. 8 अध्यायाचं 35 वचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापायची मेंढरांसारखे आम्हाला गणले जात आहे. जे ख्रिस्तावर विश्वास करतात ना भाऊ, त्यांचं जीवन असं असतं, कापायच्या मेंढरांप्रमाणे गणले जात आहेत. कधी काय काय होईल, कधी मरेल, कधी काय सांगता येत नाही, अशा अवस्थेत आहे. क्लेश येते, आपत्ती येते, छळणूक येते. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तुम्ही येशूवर विश्वास केल्यानंतर क्लेश आणि आपत्ती तुमच्या जीवनातून जाईल, अजिबात मानू नका. उलट येशूवर विश्वास केल्यानंतर क्लेश अजून येतात, छळ अजून होतो, अडचणी अजून येतात. येणार नाही अशी अपेक्षा करणारे मूर्खता आहे, मूर्खता. येतात, पण 37 वचनात लिहिलेली गोष्ट होते. 37 वचन आपल्या अंतःकरणात येतं. काय? उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. आमेन. ह्या सर्व गोष्टी नाही आहेत असं नाही, ह्या सर्व गोष्टी आहेत. आजार आहे, क्लेश आहे, आपत्ती आहे, तलवार आहे, छळ आहे, नग्नता आहे, संकट आहे, सगळं आहे. पण अजून कोण आहे? येशू ख्रिस्त पण आहे. येशू ख्रिस्त पण आहे ना. सगळं आहे 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 म्हणतात, येशू ख्रिस्तालाच विसरून जातात. येशू ख्रिस्त असल्यावर काय म्हणणार आपण? उलट पक्षी, हे सगळं असू दे, पण उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. नुसतं विजयी नाही, महाविजयी. महाविजयी. मग तुम्ही महाविजयी आहात का? आम्ही कुठं महाविजयी पास्टर, आम्हाला तर काही जमत, नोकरी पण लागत नाही आमची, आमचं काहीच होत नाही, आम्ही असंच आहोत, आमची मुलं बदलत नाहीत, आमचं हे होत नाही. सारखं काय बोलतंय? कदाचित असं असेल, कदाचित देव माझी मदत करणार नाही वाटतं, कदाचित देव माझीच प्रार्थना ऐकत नाही वाटतं, कदाचित देव माझ्यासोबतच नाही आहे वाटतं. असं कदाचित मध्ये जगता की नाही? जगता ना. सारखं सारखं कदाचित. देवाच्या मनाचा अनुमान लावताय, अनुमान, गेस करताय, गेस. कदाचित देवाला असं वाटत असेल. जसं हे भाऊ लोक योसेफाचं मन गेस करायला लागल्यात. कदाचित योसेफ आमच्यावर चिडला असेल. भाऊ बहिणींनो, देव तुमच्यावर चिडलाय कसं माहिती तुम्हाला? देव तुमच्यावर रागवलाय, देव तुमच्यावर क्रोधित आहे कसं माहिती?
काय पुरावा तुमच्याकडे? देव क्रोधित आहे का नाही? पुरावा आहे का? देवाचा क्रोध तुमच्यावर आहे का? कशामुळे? काय पुरावा सांगा की मला. काय वचन सांगतं? मी तुम्हाला पुरावा देतो. तुमच्याकडे पुरावा नाही. बघा 5 अध्याय, रोमकरास पत्राचा 5 अध्याय, याचं 8 आणि 9 वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 5 अध्याय, त्याचा 8 आणि 9 वचनात काय लिहिलेलं आहे? परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. भाऊ बहिणींनो, तुम्ही देवाच्या क्रोधापासून तारले गेलेले आहात का नाहीत? का? कारण की येशूच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलेले आहात म्हणून. आमेन. येशूच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलेले लोक देवाच्या क्रोधापासून वाचलेत. बघा, देवाने तुमच्यावरचा क्रोध का काढला? तुम्हाला बघून का? योसेफ आपल्या भावांवरचा द्वेष विसरून गेला. योसेफाचे भाऊ बदलले बघून का? त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली म्हणून का? काय बघून? देवांचं अंतःकरण योसेफाला समजलं. हा, देवाने हे केलं. येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान झाला. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती रक्त सांडलं. त्या रक्ताला बघून देव म्हणतो मी तुझा न्याय करणार नाही. इब्री लोकास पत्र 10:17 वचन आठवतं का? काय लिहिलंय? आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणारच नाही. हे देव का बोलतो? देव त्याचं अंतःकरण सांगतोय. बाबा, तुला बघून नव्हे, तू काय केलंस हे बघून करायला गेलो आत्ता नरकात टाकेन तुला बघून नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्त जो तुझ्यासाठी बलिदान झालेला आहे, त्या ख्रिस्ताला बघून तुझ्यावरचा न्याय सरला आहे, तुझ्यावरचा मृत्यू काढलेला आहे, तुझ्यावरचं नरक अग्नी काढून टाकलेली आहे. मग येशूच्या शब्दावर विश्वास करणं म्हणजे काय? साक्ष देणं. हा, येशू ख्रिस्ताने मला वाचवलंय, येशूने मला बाहेर काढलंय, येशूने मला सोडवलंय. पण आपण काय बोलतोय? बघा, मी का म्हटलं, ऐकतो तरी एकच गोष्ट, मनात वेगळी गोष्ट जाते. मनस्थिती तशी नाही. मनस्थिती कुठं बदले? अजून पण मी काहीतरी करू शकतो. इथं अडकल्यामुळे ना अजून पण प्रयत्नातच अडकलेला आहे. मी कधी बदलणार. तुम्हाला बदललेलं बघून देवाने तुम्हाला तारण दिलंय का? तुमच्या गोष्टींना तुम्ही व्यवस्थित झालेलं बघून देवाने तुम्हाला नीतिमत्व पुरवलेलं आहे का? तुम्ही बदललेले आहात का? तुम्ही बदललेले आहात का? आम्ही बदलतच नाही. मागच्या रविवारी मी म्हटलं होतं, भाऊ आठवते का तुम्हाला? मागच्या रविवारी आपण बोललो होतं, सत्य बोला, खोटं बोलू नका. काही काही लोक म्हणाले, हा पास्टरने आम्हाला शिकवलं खोटं बोलायचं नसतं. हा, मी ते शिकवलं का? मी काय शिकवलं? खोटं काय आहे? खोटं काय आहे? माझे विचार बोलणं खोटं आहे. मी लबाड आहे, लबाड. या लबाडामधून आलेली प्रत्येक गोष्ट खोटी आहे. आज या भावांसारखं लोक लबाडी करायला लागल्यात. आमचे भाऊ बहीण लबाडी बोलतायत. काय बोलतात? कदाचित योसेफला असं वाटत असेल, कदाचित असं असेल. का लबाडी करायला लागलाय? स्वतःचं मन का बोला लागलाय? कुणाचं मन बोला, कुणाचा शब्द बोला? देवाचा, येशू ख्रिस्ताचा शब्द बोला ना. ख्रिस्त तुम्हाला काय म्हणतो? ख्रिस्त म्हणतो, हा, मी चंद्रकांतला सोडून बाकी सगळ्यांसोबत आहे. त्यांना एकालाच फक्त बाजूला सोडलंय, बाकी सगळ्यांसोबत मी आहे. पण गाणं म्हणताना फक्त चांगलं यो सेना हो का यो हमारे संग है, सेना हो का यो संग आहे ना. मग माझी कमजोरी, माझी कमतरता त्याला माहिती नाही का? मी कसं आहे त्याला दिसत नाही का? का मला न ओळखता त्यानं मला तारण दिलंय? मला न ओळखता त्यानं तारण दिलं. बाबा, अरे आत्ता ओळखलं मी, ह्याला कॅन्सल, तारण कॅन्सल, ह्याचं तारण कॅन्सल करतो, ह्याला मी आता नरकात पाठवतो. असं परमेश्वर करतो का? अरे माहित नव्हतं मला, अरे हा असं निघणार ते. तो जो अल्फा आणि ओमेगा आहे, जो आदी आणि अंत आहे, तो परमेश्वर तुम्हाला ओळखतो ना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. मग तुम्हाला ओळखून तो म्हणतो, मी तुला येशूच्या रक्ताने नीतिमान ठेवलं. ह्या वचनात काय लिहिलंय? आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. त्याच्या आधीच्या वचनात असलेलं आहे बघा, 6 वचनापासून काय लिहिलंय? आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. आमेन. ख्रिस्त कुणासाठी मरण पावलाय? अभक्तांसाठी. तुमच्यासाठी मरण पावलाय का?
नाही ना. ख्रिस्त कुणासाठी मरण पावला? सनातन ब्रदर, कुणासाठी? अभक्त लोकांसाठी. मग तुमच्यासाठी मरण पावलं का? कसं काय? कारण की तुम्ही पण अभक्तच आहे ना. तुम्ही पण अभक्तच आहे ना. आपण अभक्त आहे भाऊ बहिणींनो. ख्रिस्ताने आपल्यामधली भक्ती बघून आपल्यासाठी मृत्यू दिलेला नाहीये. तुमच्यामधून किती चांगली भक्ती आली आणि तुम्ही देवाला किती चांगलं प्रसन्न केलं हे बघून तुम्हाला तारण दिलंय का? मग का तुम्ही तुमच्यामध्येच अडकून बसलेला आहात? का तुमच्यामध्ये भक्ती शोधताय? अभक्तामध्ये भक्ती शोधताय तुम्ही. अभक्ताला नीतिमान ठरवणारा येशू आहे. येशूच्या रक्ताच्या द्वारे नीतिमान ठरवले गेलेले आपण आहोत. पण त्या येशूच्या रक्ताला मायनस करून टाकताय आणि स्वतःमध्ये भक्ती खोदायचा प्रयत्न करताय. किती पण खोदा, सापडणार नाही. ती मिळणारी गोष्ट नाही आहे, कारण की ती माणसात नाही आहे. मनुष्य दुष्ट आहे हे विसरून जात आहे का? मनुष्यामधली दुष्टता विसरून जात आहे का? तुमच्यामधली चांगुलपणा बघून देवाने तुम्हाला तारण दिलंय का? नाही ना. मग का त्या भावांसारखं स्वतःकडेच बघता, अरे बापरे आपण तर विकलं ना बाबा योसेफाला, त्यामुळे आता योसेफ आमचा बदला घेणार. योसेफाचं ते मन नाही आहे. त्यामुळे भावांचा असा शब्द ऐकून योसेफ रडतोय. योसेफ रडतोय. बाबांनो, तुम्ही जे बोलताय त्या गोष्टींनी देवाला रडवताय ना, देवाला दुःखी करताय ना. परमेश्वर दुसऱ्या कोणत्या गोष्टीने दुःखी होत नाही. देव कोणत्या गोष्टीने दुःखी होतो? येशू ख्रिस्तानी काय म्हटलं माहिती आहे का? जेव्हा मी येईन मला विश्वास आढळेल का? मला विश्वास आढळेल का? मला विश्वास सापडेल का? माझ्या लोकांमध्ये मला विश्वास सापडेल का? माझी लोक विश्वास गमवून बसले. आज या जगामध्ये ख्रिस्ती म्हणवणारे लोक विश्वास गमवून बसलेले. त्यामुळे अजूनही वधस्तंभावर झालेल्या बलिदानाला अंतःकरणात स्थापित करायच्या ऐवजी आपल्या कर्मांना आणि कामांना उंचवण्याचा प्रयत्न करत रडत बसलेले. नम्रता दिसून येते, लीनता दिसून येते, अजिबात नाही आहे. देवाच्या शब्दाला तुच्छ लेखणं आहे. देवाच्या शब्दाला पायाखाली तुडवणं आहे. अशा व्यक्तीवरती नरकदंड येतो. अशा व्यक्तीवरती जो देवाच्या कृपेला पायाखाली तुडवतोय. समजते का भाऊ मी काय बोलतोय? मला खरोखर स्पष्टपणे बोलायचं झालं तर मला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये झाकून पाहायचं आहे. तुमच्यामध्ये काय आहे? तुमच्या अंतःकरणामध्ये काय ठेवलंय तुम्ही? तुमचे विचार तुमच्याच गोष्टी ठेवलाय का देवाचं वचन ठेवलंय? देव तुम्हाला कसं बघतो? पौल काय म्हणतो? गलातीकरास पत्र 2:20 काय सांगतं? कुणाला पाठ आहे ते? गलातीकरास पत्र 2:20 लिहिलेलं आहे. नाही मी आता मराठीमध्ये काय मी वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर खेळलेला आहे. आता मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि माझं हे शरीरातलं जे जीवन मी जगतोय मी त्याच्या मराठीमधले बोल आठवत नाही. चला आपण वाचूया गलातीकरास पत्र 2:20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. पौल म्हणतो मी मेलोय, मग आता जे जगतोय ते काय आहे? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जगतोय. ज्यानं माझ्यावर प्रीती केली त्या ख्रिस्ताच्या प्रेमाने जगतोय. त्या ख्रिस्ताच्या प्रेमाला प्राप्त केलंय, त्या ख्रिस्ताच्या प्रेमाला व्यक्त करत जगतोय. बरोबर आहे का नाही? ते आपलं जीवन आहे. हे 2 अध्यायामध्ये पौल काय सांगतोय? हे गलातीकरास पत्र का 20 अध्यायामध्ये असं बोलतो माहिती आहे का? तो भांडतोय, पेत्राशी भांडतोय. इथे पेत्र जो स्वतःला अन्य जातींपासून वेगळा करतोय त्याच्याशी भांडतोय. का तू नियमशास्त्र ह्यांना लागू करायला लागलायस? नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरताय. 16 बघा, समजून येईल तुम्हाला मी काय बोलावं. 16 15 आणि 14 वचनापासून वाचूया. हे पौल पेत्राला ओरडताना बोलतोय. 14 वचनापासून, परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी कैफाला म्हटले, तू यहुदी असताना परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहुदांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांना यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे? आम्ही जन्मतः यहुदी आहोत, पापिष्ठ परराष्ट्रीयातले नाही, तरी
मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, ह्यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. पौल का सांगतोय? पौल सांगण्याचा प्रयत्न करतोय मंडळीला की आपण जे नीतिमान ठरलोय, नियमशास्त्रातील कृत्यांनी ठरलोय का? नाही, येशू ख्रिस्तावरील विश्वासाने. आमेन. येशू ख्रिस्तावर विश्वासाने तुम्ही नीतिमान जर ठरलेला आहात, तर नीतिमान कसं जगणार? नीतिमान विश्वासाने जगेल. आमेन. नीतिमान विश्वासाने जगेल. विश्वास करायचा नाहीये. अनेक लोकांना काय कुठं अडकून बसतो माहितीये का? लोक जेव्हा विश्वास ऐकतात ते म्हणतात आम्हाला विश्वास करायला पाहिजे. करा की, नाही अजून करायला पाहिजे. भाऊ बहिणी, विश्वास करणं म्हणजे काही विशेष असं मोठी गोष्ट करायची नाहीये. विश्वास करणं म्हणजे जे देव बोलतोय त्याला मनात ग्रहण करा. आमेन. योसेफाच्या भावानी योसेफावर विश्वास करणं म्हणजे काय? योसेफ म्हणतोय ना की बाबा मी तुमचं संगोपन करणार, तुम्ही नाही केलं, देवाने केलं. ह्या गोष्टीला मनात मानणं, ग्रहण करणं हाच विश्वास आहे. ह्याच्यासाठी विशेष काय करायचं आहे का? अरे बापरे, योसेफाला प्रसन्न करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, अशात का पडा लागला आहे? विश्वास म्हणजे देवानी बोललेल्या शब्दावर जसाच्या तसा भरोसा करा. आमेन. तो म्हणतो मी तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे, तर ख्रिस्तावर विश्वासाने नीतिमान ठरतो. म्हणून म्हणतो ना, मी आता ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खेळलेलो आहे. आता मी जगतोय असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ख्रिस्त मला मार्गदर्शन करतोय. ख्रिस्त माझ्या जीवनाला चालवतोय. मी खड्ड्यात पडलो असलो तरी ख्रिस्त माझ्यासोबत आहे. मी गुलामगिरीत असलो तरी ख्रिस्त माझ्यासोबत आहे ना. आहे ना. मग का ख्रिस्ताला मायनस करताय? का ख्रिस्ताला विसरून जाताय? का तोंडानेच फक्त बोलताय सेनाओ का यहोवा हमारे संग संग आहे, पण अंतकरणामध्ये मीच असा कसा काय, मीच तसा कसा काय, असे का बोलत बसताय? या देवाला दुखवू नका. देवाच्या अंतकरणाला पीडित करू नका, त्रस्त करू नका. परमेश्वर एका गोष्टीने प्रसन्न होतं. मी तुम्हाला भरपूर वचनं दाखवायचे आहेत. मला अजून एक वचन मी दाखवेन. रोमकरास पत्र त्याचा 14 अध्याय 23 वचन. रोमकरास पत्र 14 अध्यायाचं 23 वचन तिथे असलेलं आहे. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. आमेन. परमेश्वर काय पाहू इच्छितो बाबूनो? विश्वास, त्याच्या शब्दावर विश्वास. विश्वास काही विशेष गोष्ट नाही. देवाने बोललेल्या शब्दावर. देवाचा शब्द ऐकण्यापेक्षा महत्वाचं दुसरं काही नाहीये. शौलाला पण देव त्याच्यामुळेच तर राज्यपदावरून काढतो ना. शौल देवासमोर अर्पण चढवतो. देव काय म्हणतोय? ऐकणं हे बलिदानापेक्षा उत्तम आहे. देवाच्या शब्दाला ऐका. देव काय बोलते ते ऐका आणि ते अंतकरणात ठेवा ना. जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. मी काय करा लागलो? मी कसं जगा लागलो? तुमच्या जीवनाला जाचा. तुमच्या जीवनाची तपासणी करा. मी देवावर विश्वास करतोय का? आज मी बोलतोय मी कमजोर आहे, माझ्याद्वारे काय होत नाही. विश्वास करून बोलताय का? मला काय नोकरी लागणार नाही, माझे काय कोण काय होणार नाही, कशाने बोलताय? देवाने सांगितलं तुम्हाला? स्वप्नात येऊन देवाने सांगितलं तुलाच नोकरी देणार नाही, बाकी सगळ्यांना देणार, तुझीच मदत करणार नाही, बाकी सगळ्यांची करणार, हे देव म्हणतो का? देव म्हणतो की ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला तो त्याच्यासोबत तुम्हाला सर्व काही का नाही देणार? हे देवाचं वचन आहे. सर्व काही का नाही देणार? ज्यानं सगळ्यात मूल्यवान त्याचा पुत्रच दिला तो तुम्हाला सर्व काही का नाही देणार? पण तुम्ही म्हणता नाही, देव माझीच नाही मदत कर, बाकीच्यांची करतोय. किती चांगला विश्वास आहे तुमचा. त्या योसेफाच्या भावांसारखं सारखं सारखं येऊन रडताय, नम्र दिसतंय, लीनता दिसते, अजिबात नाही आहे. देवाच्या वचनाला पायाखाली तोडवत आहात. एक शेवटचं काही वचन मी वाचून संपवेन. इब्री लोकास पत्र 10 अध्यायामध्ये आपण जाऊन काही वचनांना वाचूया. इब्री लोकास पत्र 10 अध्याय त्याचं 26 वचनापासून मी वाचेन.
इब्री लोकासपत्र 10:26. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुसर पाप केले तर त्या पापांबद्दल यापुढे यज्ञ व्हायचे राहिले नाही. सत्याचं ज्ञान मिळालं. सत्य काय ह्याच्या आधी जे काय लिहिले तुम्हाला माहितीच असेल. इब्री 10:10, इब्री 10:17 जे आपण भरपूरदा ऐकलंय ते सत्य आहे. येशूने आपल्यासाठी दिलेलं बलिदान हे सत्य आहे. सत्याचं ज्ञान मिळाल्यावरती काही लोक बुद्धिपुसर पाप करतात. बुद्धिपुसर जाणून बुजून समजून पाप करतात. जर समजून पाप केलं तर काय आहे, त्या पापांबद्दल यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही. हो म्हणणं बुद्धिपुसर पाप काय करतं? बुद्धिपुसर पाप म्हणजे काय? जाणून बुजून कोणतं पाप करतं? योसेफाचे भाऊ कोणतं पाप करायला लागलेत? अविश्वासाचं. मग जे काही विश्वासाचे नाही ते पाप आहे. खरोखर जे पाप जे खरं देव येशूनी म्हटलं असे कोणतंच पाप नाही जे क्षमा होणार नाही. पण पवित्र आत्म्याच्या विरोधात केलेल्या पापांची क्षमा नाही. पवित्र आत्मा साक्ष देऊन सांगतोय ह्या 10 अध्यायामध्ये 15, 16, 17 वचन ते पवित्र आत्म्याचे साक्ष लिहिलेले आहे तिथे. त्या साक्षीच्या विरोधात मन ठेवून जगतोय, बोलत जगतोय. त्याच्या विरोधात ठेवून ते बुद्धिपुसर पाप करते. सत्य समजलं, येशूने काय केलं ते समजलं, पण तरीही जाणून बुजून मी त्याच्यावर विश्वास करत नाहीये, त्या सत्यावर विश्वास करत नाही, अजूनही पापीच आहे म्हणून बसलेलो आहे, तर मग त्या पापाची क्षमा नाही. त्यासाठी कोणतंच यज्ञ नाही. मग त्या व्यक्तीला कसं म्हणत 27 वचनात लिहिलेलं आहे, तर न्यायाची आणि विरोधास गिळकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला 2 किंवा 3 साक्षीद्वारे मरणदंड होतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते. मोशेने दिलेलं नियमशास्त्र पण जेव्हा लोक तोडायचे त्यांना मारून टाकायचे, पण येशू ख्रिस्ताचं बलिदान दिलेलं आहे. त्या येशू ख्रिस्ताचं बलिदान, तर त्या येशू ख्रिस्ताच्या बलिदानाला लोक पायाखाली तुडवतायत. कसं? विरोध करून नव्हे, अविश्वास करून. ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता. तुम्ही पवित्र झाले ना कशाच्याद्वारे? येस, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले तो व्यक्ती त्याने आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते. भाऊ बहिणींनो, परमेश्वर तुम्हाला त्याचा शब्द सांगतोय, त्या शब्दाला आता ग्रहण करा, विश्वास करा. तो शब्द देवाचं अंतःकरण आहे. देव खोटं बोलत नाही. जे शब्द तो बोलतोय तेच त्याचं अंतःकरण. तुम्हाला मनात एक तोंडात एक वेगळं जमतंय, देवाला नाही जमत. देव जे बोलतोय ते त्याचं अंतःकरण आहे. त्या अंतःकरणाला ग्रहण करा, भरोसा करा. खोटी नम्रता दाखवायचा प्रयत्न करू नका. खोटी स्वतःचं आम्ही असाच आहे, स्वतःच्या गोष्टींमध्ये हे लबाडी करू नका. सत्य बोला. सत्य. सत्य काय? देवाचं वचन. देवाचं वचन तुम्हाला कमजोर म्हणतं का? देवाचं वचन तुम्हाला दरिद्री म्हणतं का? देवाचं वचन तुम्हाला कमकुवत म्हणतं का? देवाचं वचन म्हणतं उलट पक्षी ह्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही त्याच्याद्वारे ज्याने आमच्यावर प्रीती केली काय ठरतो? महाविजयी ठरतो. महाविजय. मी महाविजयी आहे. या परिस्थितीवरती महाविजयी मिळवलेला आहे मी. त्या वचनाला तुमच्या अंतःकरणात ठेवा, नाहीतर तुम्ही त्रासातच जगाल. 2 आठवड्यापूर्वी पण मी तेच सांगत होतो, वचनाला पायाखाली तुडवणारे लोक त्रासातच जगतात. तुमच्यावरती त्रास दुसऱ्या कोणत्या गोष्टीने, देवाच्या कोपाने किंवा क्रोधाने नव्हे, तर तुम्ही देवाच्या वचनाला पायाखाली तुडवण्याने येईल. त्यामुळे देवाच्या वचनाला अंतःकरणात उंचवा. देवाच्या वचनाच्या समोर तुमचे विचार कदाचित म्हणून बोलायला जाऊ नका. देवाचं अंतःकरण करा. आमेन. आज मी एवढंच बोलेन. या आपण प्रार्थना करू. वाची रविवारची सभा आपण इथे संपूया. या आपण प्रार्थना करूया. पहिलं, स्वर्गीय परमेश्वर पिता प्रभू, धन्यवाद देतो आजच्या ह्या वचनांच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाशी बोलत आहेस. आम्ही अनेक लोक ह्या योसेफांच्या भावांसारखं
खोटी नम्रता दाखवून देवासमोर येतो. आम्हाला वाटतं आमचं कमजोरीच बोलत राहणं, आम्ही किती असेच आहोत, आम्ही तसेच आहोत हे बोलत राहणं, ही नम्रता वाटते. पण ते देवाला रडवणाऱ्या गोष्टी आहेत, देवाला त्रस्त करणाऱ्या गोष्टी आहेत. योसेफ जो देवाचं अंतःकरण त्याच्या भावानं व्यक्त करतोय, तो किती दुःखी आहे त्याच्या भावाचं मन पाहून. प्रभू, येशू पण रडला मार्था आणि मरियेच्या अंतःकरणातला अविश्वास पाहून. आज आमच्या भाऊ बहिणींच्या मनाला पाहून येशूला रडू देऊ नको. त्यांना येशूच्या शब्दाला त्यांच्या विचारांच्या वरती स्थापित करू दे. लोक काही का म्हणेनात, ते स्वतः काही का विचार करेनात, प्रत्येक मनुष्याच्या शब्दाच्या वरती येशू ख्रिस्ताचा शब्द ठेवण्यासाठी आमच्या भाऊ बहिणींना तू मार्गदर्शन कर. धन्यवाद देतो आजच्या ह्या रविवारच्या सभेसाठी. आज प्रभुभोजनाची विधी पण आहे, त्या विधीमध्ये तू आम्हाला मार्गदर्शन कर. वधस्तंभावरती खेळलेला ख्रिस्त याला स्मरण करण्याची कृपा तू आम्हाला देत आहेस, त्याबद्दल आम्ही आभार मानतो. धन्यवाद देऊन ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणतो एक प्रभू, आमेन. खूप खूप धन्यवाद भाऊ बहीण. आपण आज महिन्याचा पहिला रविवार आहे.